नमस्कार. श्रोतांच्या या सखोल अभ्यासामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर काही धर्मशास्त्रीय दस्तऐवज आहेत. हो, आणि ते एका खूप मोठ्या वैश्विक प्रश्नाला हात घालतात. अगदी. तो प्रश्न आहे की या सृष्टीमधून पापाची शक्यता म्हणजे कायमची कशी नाहीशी केली जाऊ शकते. खरंच एक खूप मोठा आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे केवळ पापाला शिक्षा देणं नाही, तर पाप करण्याची जी इच्छा आहे तीच मुळापासून कशी काढता येईल यावर या स्रोतांचा भर दिसतो. बरोबर. हे एक मोठं कॉस्मिक पझल सोडवण्यासारखं आहे आणि या स्रोतांमध्ये बायबलमधल्या अनेक वचनांचा आधार घेतलाय. हो. तर आपला उद्देश हा आहे की या कागदपत्रांमध्ये जी एक विचारसरणी मांडली आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणजे पापाची समस्या, मग क्रूसाची भूमिका, हो, त्यानंतर येणारा पुनरुत्थान आणि शेवटी एक पापमुक्त जग, या सगळ्या कड्या एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर आपण या कथेच्या सुरुवातीला जाऊया. या स्रोतांनुसार सगळं सुरू होतं एका अशा चित्रापासून जिथे देवाच्या आज्ञा मोडल्या जातात आणि त्याचे परिणाम मग सगळ्यांना भोगावे लागतात. हो. तर या दुःखद अनुभवातून सृष्टीला नेमका कोणता धडा मिळतो असं हे स्रोत सांगतात. काय आहे ना, या स्रोतांमधला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हा अनुभव एक प्रात्यक्षिक आहे, एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन. ओके. जेव्हा सृष्टी देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे होणारे भयंकर परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी पाहते, ज्या स्थितीचा उल्लेख इथे हाडीज असा केला आहे, तेव्हा त्यांना पहिल्यांदाच देवाच्या आज्ञांचं खरं महत्त्व कळतं. एक मिनिट, तुम्ही हॅडिसचा उल्लेख केला. या स्रोतांमध्ये या शब्दाचा नेमका काय अर्थ आहे? कारण हा शब्द अनेकदा गोंधळात टाकतो. तो नरकासारखा आहे की मृत्यूची अवस्था आहे? चांगला प्रश्न आहे. या स्रोतांच्या संदर्भानुसार हॅडीज म्हणजे ती धगधगती नरकाची आग नाही. बरं. तर ती एक अशी अवस्था आहे जिथे देवापासून विभक्त झाल्यामुळे दुःख, नाश आणि गोंधळ माजतो. म्हणजे आज्ञा मोडण्याची ही एक स्वाभाविक परिणिती आहे. म्हणजे नियम तोडल्याचा नैसर्गिक परिणाम. अगदी. सृष्टीला हे समजतं की देवाचे नियम बंधनकारक नाहीत, तर ते संरक्षणात्मक आहेत. खरा आनंद आणि सुरक्षितता केवळ देवाच्या प्रेमळ शासनाखालीच मिळू शकते. हा या अनुभवाचा सर्वात मोठा धडा आहे. आज्ञांमागील का हे स्पष्ट होतं. ठीक आहे. म्हणजे दुःखाच्या अनुभवातून सृष्टीला एक महत्वाचा धडा मिळतो. पण केवळ धडा मिळणं पुरेसं आहे का? नाही. कारण ज्ञानाने नेहमीच वागणूक बदलते असं नाही. बरोबर. म्हणूनच स्रोतानुसार यानंतर एक अशी घटना घडते जी केवळ बुद्धीला नाही तर हृदयालाही बदलते. आणि ती घटना म्हणजे क्रूस. हो. आणि तो या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. तर त्याची भूमिका नेमकी काय आहे? हे स्रोत क्रूसाला देवाच्या प्रेमाचा अंतिम आणि निस्संदिग्ध पुरावा म्हणून सादर करतात. विशेषतः रोमन्स 5:8 या वचनाचा उल्लेख केला जातो की आपण पापी असतानाच ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण पत्करले. अगदी. याचा अर्थ आपण पात्र नसताना, किंबहुना देवाच्या विरोधात असताना देवाने आपल्यावर प्रेम केलं. हे प्रेम केवळ शब्दांपुरतं नाही, ते एका अविश्वसनीय त्यागातून सिद्ध झालेलं प्रेम आहे. हे खरंच खूप शक्तिशाली आहे. पण या स्रोतांमध्ये क्रूसाची भूमिका फक्त प्रेम दाखवण्यापुरती मर्यादित नाहीये, बरोबर? नाही, मर्यादित नाहीये. त्यात एक विभागणीचाही मुद्दा दिसतोय. अगदी बरोबर. आणि हाच मुद्दा या प्रक्रियेला अधिक गुंतागुंतीचा बनवतो. क्रूस एकाच वेळी 2 कामं करतो. ओके. एकीकडे ते देवाचं अथांग प्रेम दाखवतं, तर दुसरीकडे ते एक विभाजक रेषा म्हणून काम करतं. विभाजक रेषा? हो. जे हे प्रेम स्वीकारतात आणि त्याला प्रतिसाद म्हणून देवाच्या आज्ञा पाळायला तयार होतात, त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला होतो. आणि जे नाकारतात? जे या प्रेमाला नाकारतात, ते एक प्रकारे देवाला पुन्हा क्रूसावर चढवण्यात सहभागी होतात, असं या स्रोतांमध्ये म्हटलंय. त्यांच्यासाठी मग अंतिम न्यायाची वेळ येते, ज्याला अग्नीचं सरोवर म्हटलंय. वाव. म्हणजे क्रूस हे केवळ एक ऐतिहासिक प्रतीक नाही? नाही. ते सृष्टीला 2 गटांमध्ये विभागणारे एक निर्णायक तत्व आहे. ठीक आहे. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. या स्रोतांमध्ये एका विशिष्ट घटनेवर म्हणजे हुतात्म्यांच्या पहिल्या पुनरुत्थानावर खूप भर दिलेला दिसतो. हो. ही एकच घटना इतकी महत्वाची का मांडली जाते? हा केवळ काही लोकांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रकार नाही, यामागे काहीतरी मोठं कारण असावं. बरोबर. ही केवळ एक चमत्कारिक घटना नाही, तर एक कायदेशीर आणि वैश्विक पुरावा आहे. पुरावा? हो. यामागचा तर्क समजून घेण्यासाठी आपल्याला एका मूलभूत तत्वाकडे जावं लागेल. रोमन 6:23 मध्ये आहे ते. पापाचे वेतन मरण आहे. अगदी.
या स्रोतांनुसार जर पापाचा परिणाम मृत्यू असेल तर मरणावर विजय मिळवणं हे पापावर विजय मिळवल्याचं सिद्ध करतं. ही एक तार्किक सिद्धता आहे. 1 मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की पुनरुत्थान केवळ व्यक्तीला जीवन देण्यापुरतं मर्यादित नाही, नाही. तर ते देवाच्या आज्ञा योग्य आहेत की नाही यासाठीचा एक वैश्विक पुरावा आहे. अरे वाह, ही कल्पनाच खूप वेगळी आणि शक्तिशाली आहे. हो, नेमका हाच मुद्दा आहे. जेव्हा ख्रिस्तासाठी आपलं जीवन अर्पण करणारे हुतात्मे ते पुन्हा जिवंत होतात. हो, तेव्हा ते सार्वजनिकरित्या हे सिद्ध करतात की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि त्या जीवनाकडे नेतात, मरणाकडे नाही. म्हणजे त्यांच्या पुनरुत्थानाने देवाच्या आज्ञांची सत्यता आणि न्यायता सिद्ध होते. बरोबर. आणि या घटनेमुळे संपूर्ण सृष्टीच्या म्हणजे अगदी देवदूतांच्याही मनात देवाच्या शासनाबद्दल असलेली कोणतीही सूक्ष्म शंका नाहीशी होते. देवदूतांच्याही. हो, या स्रोतानुसार हे 7वा करणा वाजल्यावर घडतं. ही घटना केवळ मानवांसाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी एक निर्णायक पुरावा ठरते. वा, म्हणजे आधी क्रूसाद्वारे देवाचं प्रेम दिसतं आणि मग पुनरुत्थानाद्वारे देवाचा कायदा न्याय्य आहे हे सिद्ध होतं. बरोबर. मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? या 2 मोठ्या घटना पापाची शक्यता कायमची कशी नष्ट करतात? ही एक 2 टप्प्यांची प्रक्रिया आहे जी सृष्टीच्या इच्छेचं म्हणजे विलचं संपूर्ण परिवर्तन करते. अच्छा. पहिलं, क्रूस देवाचं अफाट प्रेम प्रकट करतं. हे इतकं जबरदस्त प्रेम आहे की ते सृष्टीला स्वाभाविकपणे देवावर प्रेम करण्यासाठी आकर्षित करतं. हे झालं प्रेमाचं आकर्षण. आणि दुसरं, पुनरुत्थान. ते हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा न्याय्य आहेत, पाळण्यायोग्य आहेत आणि त्यांचं पालन केल्यास जीवनच मिळतो. म्हणजे यामुळे देवाच्या शासनाबद्दलची कोणतीही भीती किंवा शंका दूर होते. अगदी. ही तर्काची आणि विश्वासाची पुष्टी आहे. म्हणजे प्रेम आणि तर्क दोन्ही एकत्र येतात. बरोबर. आणि जेव्हा प्रेम पूर्ण होतं आणि शंका पूर्णपणे नाहीशी होते तेव्हा सृष्टी देवावर पूर्णपणे निर्विवादपणे प्रेम आणि विश्वास ठेवू शकते. हां. आणि जे जीव देवावर असं खरं प्रेम करतात ते पाप न करण्याचा पर्याय निवडतात. इथेच स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल पूर्ण होते असं हे स्रोत म्हणतात. स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते ही संकल्पना थोडी अधिक स्पष्ट करता येईल का? म्हणजे त्यांची पाप करण्याची क्षमताच राहत नाही असं आहे का? नाही, हा एक खूप महत्वाचा फरक आहे. त्यांची पाप करण्याची क्षमता नाहीशी होत नाही. ओके. पण पाप करण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी होते. त्यांना हे पूर्णपणे पटलेलं असतं की देवाच्या इच्छेतच खरा आनंद, खरी सुरक्षितता आणि खरं जीवन आहे. अच्छा. त्यामुळे पाप करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर असूनही ते कधीही निवडणार नाहीत. जसं आपल्याला माहीत आहे की विष प्यायल्याने मृत्यू येतो म्हणून आपण ते पीत नाही. बरोबर. त्याचप्रमाणे पापाचे परिणाम आणि देवाचे प्रेम इतके स्पष्ट झाल्यावर सृष्टी स्वेच्छेने आणि आनंदाने पाप न करणे निवडते. त्यांची इच्छा पूर्णपणे देवाच्या इच्छेशी जुळते. तर सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांना आधी चुकांचे परिणाम दिसतात, मग देवाचं प्रेम दिसतं आणि शेवटी देवाच्या नियमांवर पूर्ण विश्वास बसतो. हो. आणि या 3 गोष्टी मिळून त्यांची पाप करण्याची इच्छाच संपवतात. बरोबर. अगदी अचूक सारांश आहे. आता या स्रोतांमध्ये या सगळ्या घटनांची एक विशिष्ट कालखंड रचना पण दिलेली दिसते. हो. जिथे निर्मितीच्या दिवसांना 1000 वर्षांच्या कालावधीत मोजला आहे. हा एक खूपच आकर्षक भाग वाटतोय. हो, नक्कीच. या स्रोतांनुसार संपूर्ण मानवी इतिहासाला 7 दिवसांमध्ये विभागलं आहे, जिथे 1 दिवस म्हणजे 1000 वर्ष. 1 दिवस म्हणजे 1000 वर्ष. हो. आदामच्या निर्मितीपासून सुमारे 6000 वर्ष म्हणजे 6 दिवस उलटले आहेत असं या दस्तऐवजांमध्ये म्हटलं आहे आणि त्यासाठी 2023 या वर्षाचा संदर्भ दिला आहे. म्हणजे आपण सध्या या 6व्या दिवसाच्या अगदी शेवटी आहोत. त्यांच्या मते हो, ही 6000 वर्षांची गणना स्रोतांमध्ये कशी केली आहे याबद्दल काही माहिती आहे का? कारण ही एक खूपच विशिष्ट आकडेवारी आहे. हो, या स्रोतांमध्ये बायबलमधील वंशावळी आणि वेगवेगळ्या घटनांचा तपशीलवार अभ्यास करून ही गणना मांडली आहे. ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, पण त्यांचा निष्कर्ष हा आहे की आपण एका मोठ्या युगाच्या शेवटी उभे आहोत. आणि त्यांच्या मते याच 6व्या दिवसाच्या शेवटी पहिलं पुनरुत्थान होईल. बरोबर. आणि त्यानंतर काय? 7वा दिवस. बरोबर. त्यानंतर 7वा दिवस सुरू होईल जो 1000 वर्षांचा असेल. याला सहस्रकाचे राज्य असेही म्हणतात. या काळात स्रोतांनुसार सैतानाला बांधून ठेवलं जाईल
ज्यामुळे जगात कोणतीही फसवणूक किंवा दुष्टपणाचा प्रभाव नसेल. हा एक शांततेचा, न्यायाचा आणि देवाच्या राज्याच्या प्रत्यक्ष अनुभवाचा काळ असेल. आणि या 1000 वर्षानंतर कथेचा शेवट कसा होतो? या 1000 वर्षांच्या शेवटी अंतिम न्याय होईल. त्यावेळी पापाला आणि त्याच्या स्रोताला काळ आणि अवकाशातून पूर्णपणे काढून टाकले जाईल. कायमचं. हो, कायमचं. आणि मग देव नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करेल. प्रकटीकरण 21:4 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे तिथे मृत्यू, दुःख, रडणे किंवा वेदना काहीही नसणार. ही सृष्टीच्या इतिहासाची अंतिम आणि परिपूर्ण अवस्था असेल. हो, जिथे देव आणि त्याची सृष्टी कायमच्या सलोख्यात राहतील. तर आज आपण एक खूप मोठा प्रवास केला. या स्रोतांनुसार पापाच्या शक्यतेचा अंत कसा होतो हे आपण पाहिलं. हो, याची सुरुवात होते दुःखाच्या अनुभवातून, जिथे आज्ञांचं महत्त्व कळतं. मग येतो क्रूस, जो देवाचं प्रेम सिद्ध करतो आणि सृष्टीला विभागून टाकतो, त्यानंतर येतं पुनरुत्थान. जे देवाच्या आज्ञांची सत्यता सिद्ध करतं. आणि या सर्वांच्या एकत्रीकरणातून एक अशी सृष्टी तयार होते जी भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी स्वेच्छेने पाप न करण्याचा निर्णय घेते. हो, आणि या सगळ्याचा अंतिम टप्पा म्हणजे देव आणि त्याची संपूर्ण सृष्टी यांच्यात पूर्ण सलोखा होणे. स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा एक होतात. हा केवळ पापाचा अंत नाही, तर एकतेची आणि सुसंवादाची एक परिपूर्ण आणि अनंत सुरुवात आहे. अगदी. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या स्रोतांमध्ये म्हटले आहे की हुतात्म्यांच्या पुनरुत्थानामुळे मानव आणि देवदूत या दोघांचीही स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते. हे ऐकायला खूपच विलक्षण वाटतं. याचा देवदूतांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीबद्दल काय अर्थ असू शकतो? की त्यांनाही, ज्यांनी देवाचं सानिध्य अनुभवलं आहे, देवाच्या चारित्र्याबद्दलच्या शंका दूर करण्यासाठी या मानवी पुराव्याची गरज होती, यावर विचार करायला हरकत नाही.